नमस्कार सर्वांना। या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमचा देवावर किती विश्वास आहे, देवाप्रती तुमची श्रद्धा, तुमची भक्ती आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा भाव, यावर या गोष्टी काम करतात। याच्यामध्ये मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे ज्या की मी स्वतः त्या पद्धतीने करते आणि या दोन्हीही पद्धती मी वापरलेल्या आहेत, त्या फक्त मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता इथे असा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे खरं आहे का, असं होतं का? तर बघा, मी सुरुवातीलाच आन्सर दिलेला आहे की हे सगळं तुमचा भाव, तुमची भक्ती आणि देवावरील तुमची श्रद्धा यावर अवलंबून असतात। त्यामुळे तुम्ही फक्त चला ट्राय करू का, असं करू का, तसं करू का, म्हणजे देवाला पण जर आपण आजमावून बघत असू की चला होतं का, तसं का, तर तुमचं आयुष्य गेलं ना तरी सुद्धा त्या गोष्टी काम करणार नाहीत। कुठेतरी आपला इगो जो आहे, जो मीपणा आहे, तो बाजूला ठेवायचा, देवाला पूर्णपणे शरण जायचं आणि अगदी मनापासून देवाला काही मागायचं नाहीये, देवाजवळ नेहमी प्रार्थना करायची आहे। प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि ती प्रार्थना पण अशी की अगदी अंतःकरणापासून, की आपण हाक मारली की देवाने आपल्या हाकेला प्रतिसाद द्यायला हवा, या पद्धतीने देवाला हाक मारणं म्हणजे आपण नवस करणं। आता हाक मारणं म्हणजे काय की तुमची जी इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे ती विश्वासाने, अतर्क्यतेने, एका विनंतीतून, एका प्रार्थनेतून तुम्ही देवाला सांगणं म्हणजे देवाला हाक मारणं। आणि नक्कीच तुम्ही अंतःकरणापासून देवाला जर काही मागितलं, विश्वास ठेवला, तर नक्कीच तुमची जी इच्छा आहे ना, मनोकामना आहे ना, ती त्या देवाच्या कृपेने। आणि आज तर आपण आपल्या कुलदेवीला नवस कसा करायचा हे बघणार आहोत। तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने नक्कीच तुमचं जे काही काम असेल, ज्यासाठी तुम्ही नवस बोलत आहात, ते 100% पूर्ण होईल। आणि नवरात्रीचे 9 दिवस कुलदेवीचं वास्तव्य जे आहे, कुलदेवीचा वास जो आहे, तो आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतो। त्यामुळे आवर्जून घटस्थापना तुमच्याकडे असेल तर घटस्थापना तुम्ही करतच असाल, पण तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहता, बाहेर देशामध्ये राहता, तुम्ही जिथे कुठे आहात, तर आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही एक अखंड दिवा जरूर प्रज्वलित करा। अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा, नवरात्रीचे उपवास कसे करावे, अखंड दिव्यासाठी वात कोणती घ्यावी, तेल कोणतं वापरावं, अखंड दिवा घटाच्या कोणत्या बाजूला ठेवावा, आणि अजून तुमच्या बऱ्याच साऱ्या जे छोटे छोटे प्रश्न आपल्या मनात पडतात ना, त्या सगळ्या प्रश्नांचे जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। त्याची तुम्हाला खूप मदत होईल आणि तुम्ही जे आहे सगळे काही अखंड दिवा असेल, ज्या काही गोष्टी असतील नवरात्रीत करण्याच्या, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिली पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते। दोन्हीही पद्धती सोप्या आहेत। तुम्ही महिला आहात, पुरुष आहात, मुलं आहात, मुली आहात, प्रत्येक जण हे करू शकता। असं काही नाही की यांनीच करावं का त्यांनीच करावं, तर असं काही नाही। तुम्ही जे कोणी आहात तर ते आपण करू शकतो। तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा नसो तरी सुद्धा अगदी देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे ना, या पद्धतीने नवस तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला करू शकता। एखाद्या गोष्टीसाठी समजा तुम्ही खूप प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करूनही तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाहीये, एखाद्या कामामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत, तुमचं ते काम पूर्ण होत नाहीये, किंवा तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे झालं आहे, मुलांना चांगली नोकरी लागवी, मुलं प्रयत्न करतायत, रिझ्यूम देतायत, इंटरव्ह्यू देतायत, पण त्यांच्या मनासारखा जॉब मिळत नाहीये, तर तुम्ही आई असाल तर आपल्या मुलांसाठी, तुम्ही बहीण असाल तर आपल्या भावासाठी सुद्धा नवस करू शकता, किंवा तुमच्या मिस्टरांचं कोणतं काही काम असेल, उद्योगधंदा व्यवसाय, त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता। तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, पण त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला रिझल्ट काही बघायला मिळत नाही, आजार पण काही त्या व्यक्तीचं कमी होत नाही, तर कुठेतरी एक म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी नवस करू शकता। म्हणजे मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देते की तुम्ही कशासाठी, स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करताय, अडचणी येत आहेत, स्वतःचं घर होत नाही, त्याच्यासाठी तुम्ही नवस करू शकता। म्हणजे अशा वेगवेगळ्या कशासाठीही तुम्ही नवस करू शकता। तर पहिली पद्धत काय आहे, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। कुणी ओटीमध्ये दिलेलं किंवा मंदिरामध्ये आपल्याला ओटीत वगैरे प्रसाद म्हणून दिलेलं नारळ ते घ्यायचं नाहीये, स्वतःच्या पैशाने, कष्टाच्या पैशाने विकत आणायचं आहे पाणीदार नारळ। वाळलेलं वगैरे जुनं एखादं घरातलं नारळ आहे ते घ्यायचं नाही। हा, तुमच्या घरात तुम्हीच घेतलेलं नारळ आहे, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे, ते वाळून वगैरे गेलेलं नाही, तर ते नारळ तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही। एक ब्राऊन जे पूजेचं नारळ असतं ना ते घ्यायचं आहे, शेंडी सहित घेऊ शकता। शेंडी तुमच्या भागामध्ये जसं मिळतं नारळ तसं तुम्ही घ्या, याच्यामध्ये कोणता काही विषय नाही। ते नारळ घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 11 रुपये घ्यायचे आहेत, कमीत कमी 11 रुपये। म्हणजे तुम्ही जर तुम्हाला 21 रुपये, 51 रुपये, 500 रुपये, 1000 ते घ्यायचे असेल ते घेऊ शकता। मी तुम्हाला कमीत कमी एक सांगते की 11 रुपये आणि एक नारळ घ्यायचा आहे।
देवासमोर दिवा लावलेला असावा, धूपबत्ती जे काही आहे ते लावलेलं असावं. कधी करायचा तर सकाळची तुमची देवपूजा वगैरे झालेली असते बघा, त्यावेळेस तुम्ही करू शकता. किंवा अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्ही प्रसन्न आहात, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार नाहीयेत, देवाप्रती आपण जो म्हणतो ना जो भाव, ती भक्ती जी आहे ती जागृत झालेली आहे, त्यावेळेत तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं. सकाळी का म्हटलं, कारण त्यावेळेमध्ये आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ कमी असतो, एकाग्रता, आपलं मन एकाग्र होतं, आजूबाजूला गोंधळ नसतो, आवाज नसतात जास्त, म्हणून ती वेळ म्हटली. बाकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. नारळ आणि 11 रुपये घेऊन बसायचं आहे. देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती काहीतरी असेलच. सुरुवातीला त्यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं. गजरा असेल, लाल फूल असेल काही, ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि सुरुवातीला गणपतीचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हे म्हणायचं. किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हटला तरी चालेल. त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर 9 मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. दोन्ही पद्धतीने जरी तुम्ही करणार तर सुरुवातीला हे फॉलो करायचं, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना त्या करायच्या. त्यानंतर तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं. जसं की आता आमची तुळजाभवानी आहे, तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी कसं म्हणते ते तुम्हाला दाखवते. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला बोलायचं आहे तर ते तुम्ही बोलू शकता. आई तुळजाभवानी, मी प्रांजली, तुमचं पूर्ण नाव वगैरे, तुमचं जे काही गोत्र आहे ते बोलायचं. असं आहे. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगते की आई तुळजाभवानी, आमचं स्वतःचं घर घेण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण त्यामध्ये आम्हाला यश मिळत नाहीये. तर आमच्या जोशी कुळाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तुझ्या आशीर्वादाने स्वतःचं घर होऊ दे. पुढच्या नवरात्रीपर्यंत आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये राहायला जाऊ दे. पुढची नवरात्र स्वतःच्या घरामध्ये व्हावी अशी मी तुला प्रार्थना करते, विनंती करते. आणि तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर आमचं स्वतःचं घर व्हावं अशी मी आपल्याला प्रार्थना करते, विनंती करते. माझं स्वतःचं घर झाल्यानंतर आम्ही सहकुटुंब, सहपरिवार तुझ्या मूळ पीठावर येऊन तुमचा मान सन्मान करू. म्हणजे आईला कसं आपण प्रेमाने कधी आरे तुरे, कधी आहो जाऊ, म्हणजे जसं तुम्हाला एक आतून की नाही असंच बोलायचं तसंच बोलायचं, तुमच्या आतून तुम्ही आईला कशी हाक मारता त्या पद्धतीने मी तुम्हाला फक्त एक सांगत आहे. तुम्ही असंच बोलावं असं नाही, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मूळ पीठावर येऊन आम्ही तिथे मान सन्मान वगैरे करू असं बोलायचं आहे. आणि जशी मला जमेल तशी कुलस्वामिनी तुमची सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा. काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा. माझ्या घरातील थोरा मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल सुद्धा मी क्षमा करते, त्यांना माफ करा. माझ्या घरातून लहानांकडून, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दलही मला क्षमा करा. आणि सद्बुद्धी द्या की यानंतर ती चूक माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून होणार नाही अशी सद्बुद्धी आम्हाला द्या. जे काही आहे या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आणि तो जो नारळ आहे तो देवघरासमोर तुम्हाला तिथे तसाच ठेवायचा आहे. आता आपण इथे जे म्हटलोय की माझं काम झाल्यानंतर मी मूळ पीठावर येऊन मान सन्मान वगैरे करेल, तर वर्षातून एकदा जे आपण मूळ पीठावर जाऊन मान सन्मान वगैरे करतो तो वेगळा, तो तर करायचाच आहे. पण हा मान सन्मान काय आहे की आपलं हे काम कुलदेवीच्या आशीर्वादानं पूर्ण झालं म्हणून आपण एक कृतज्ञता म्हणून मूळ पीठावर जायचं आणि तिथे मान सन्मान करायचा आहे. नाही तर बरेच जण याच्यामध्ये पण काय करतात, चला आम्ही वर्षाला जातो ना मग हेच माझं ते पण झालं. नाही, वर्षाला तुम्ही जाता ते तर जायचंच आहे आणि हे काम झालं म्हणून अजून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मूळ पीठावर जाऊन करायचं आहे. आणि तुम्ही असंच बोलावं की मी मूळ पीठावर येऊन हे करेल असं काही नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. पण मी जनरली असं करते ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आणि तो नारळ देवघरात तिथे त्या दिवशी ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, तो जो नारळ आहे आणि ते पैसे जे आहेत ते एका लाल कपड्यामध्ये बांधून देवघराच्या आजूबाजूला सारखं तुमच्याकडून ते उचलल्या जाणार नाही किंवा काही होणार नाही असं कुठेतरी आजूबाजूला जिथे जागा आहे तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि जेव्हा मग तुम्ही मूळ पीठावर वगैरे जाल तर हे नारळ घेऊन सुद्धा तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे मग तुम्ही ते अर्पण करू शकता. या पद्धतीने ते नारळ तसंच ठेवायचं मूळ पीठावर जाईपर्यंत. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही नवस बोलला असेल तर घराच्या आजूबाजूला एखाद्या देवीचं मंदिर वगैरे असेल तर तिथे तुम्ही हा नारळ आणि हे पैसे अर्पण केले तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. या दोन्हीपैकी तुम्ही करू शकता.
आता दुसरी जी पद्धत आहे त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला फक्त 11 रुपये, 21 रुपये, 51, जे काही तुम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी जे पैसे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. आणि सेम सुरुवात हे म्हणून मी पहिला जो आहे नवस बोलण्याची पद्धत ती डिटेलमध्ये सांगितलेली आहे. सुरुवात तुम्हाला पहिल्या पद्धतीसारखीच करायची, नवस पण त्या पद्धतीनेच बोलायचा. एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे 11 रुपये, 21 रुपये जे पैसे तुम्ही घेतले ते ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं, थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि तुमची मनोकामना बोलत बोलत तुम्हाला ह्या कपड्याला जे आहे पैसे ठेवलेल्या लाल कपड्याला तुम्हाला गाठ बांधायची आहे आणि याला भाग बांधणं सुद्धा म्हणतात. तर हा भाग बांधून तुम्हाला ठेवायचा आहे सेम देवघराच्या आजूबाजूला कुठेतरी. आणि जेव्हा तुम्ही मूळ पीठावर वगैरे जाल तर तिथे तुम्हाला हे पैसे वगैरे अर्पण करायचे आहेत. याच्यामध्ये अजून पैसे टाकायचे, ते अर्पण करायचं. किंवा तुम्ही दुसरा काही नवस बोललेला असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कुलदेवीचं देवीचं एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दानपेटीमध्ये हे अर्पण केले तरी सुद्धा चालू शकतं. तर या 2 पद्धतीने तुम्ही नवस बोलू शकता. आणि नवस बोलल्यानंतर 6 महिने झाले, 1 वर्ष होत आलं किंवा मी इथपर्यंत बोलली होती असं अजून तर झालं नाही, मग याचा अर्थ काय की तुमचं ते काम होणार नाही, कारण तुमचा विश्वासच नाहीये. जेव्हा आपण विश्वासाने देवाकडे एखाद्या गोष्टीसाठी मागणं मागतो तर आपण ते हे ठेवत नाही की माझं अजून झालं नाही. आपला विश्वास असतो की नाही, आज नाही झालं, उद्या नाही झालं, माझं हे काम होणारच होणार आहे. कुलदेवीला मी मागितलेलं आहे आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आज ना उद्या माझं हे काम होणार. हा विश्वास तुमच्या मनामध्ये असला ना की लवकरात लवकर तुमचं ते काम होतं. पण तुम्ही दिवस मोजताय, महिना झाला, 2 महिने झालं, वर्ष झालं, तसं तर एवढं वेळ येतच नाही. पण तुम्ही जर असं मोजताय तर तुम्ही समजून जा की तुमचं ते काम कधीच होणार नाही, कारण तुमचा विश्वास नाहीये. मी सुरुवातीला सांगितलं आहे की या गोष्टी ज्या आहेत त्या विश्वासावर काम करत असतात. आणि नवस बोलला म्हणजे मी नंतर आता देवीचं कुलदेवीचं घरात कोणतीच सेवा काही करणार नाही असं नाही करायचं. याच्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत बघा, कुलदेवीच्या कशा कशा सेवा, कुलदेवीचा उपवास, कुलदेवीच्या वार कोणता, कुलदेवीच्या वारी कोणती सेवा करायची, त्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तुमची मनोकामना बोलायची कुलस्वामिनीला, आमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू दे, तुमचा आशीर्वाद मिळू दे, योग्य तो मोबदला मिळू दे. म्हणजे